शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार? महिलांनी एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारलाय. 1500 की 2100 रुपये देणार? लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलाय. लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेंना हा सवाल विचारला. लाडक्या बहिणींना बरोबर सगळं काही मिळणार असल्याचं उत्तर यावर शिंदेंनी दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की किती माझ्या लाडक्या बहिणींना, करोडो लाडक्या बहिणींना सहीचा अधिकार मिळाला, स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, त्या आत्मनिर्भर झाल्या, त्यांचा समाजात मान सन्मान वाढला, कुटुंबात देखील मान सन्मान वाढला. की अनेक लोक आता पण अफवा पसरवत आहेत, लाडकी बहीण योजना अमकं होईल तमकं होईल, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि उलट आम्ही जे बोललोय, आता काही लोक मला विचारतात तुम्ही 2100 रुपये सांगितले. बोले हो सांगितले, आणि जे आम्ही सांगितले ते करणार. योग्य वेळी ते पण आम्ही देणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं. हे फक्त बोलणं नाहीये, हे करून दाखवणारे आम्ही लोक आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, आम्ही निवडणुकामध्ये चुनावी जुमलावाले नाही. आम्ही लोकांना देणारे आहोत, घेणारे नाही. दोन्ही हाताने दिलेलं आहे आणि या पुढे देखील देत राहणार. तुम्हाला मी एवढं सांगतो, हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ती फक्त निवडणुकीपुरती नाही, ती फक्त दसरा दिवाळी पुरती नाही. दर महिन्याची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे होणार. सर्वसामान्य कुटुंबातला, राज्याचा, परिवारातला मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला कळतं की गरिबी काय असते. मी स्वतः माझ्या आईची, पत्नीची काटकसर पाहिली आहे, तिच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे. कसं घर चालवायचं, कसा महिना चालवायचा, हे मी पाहिलंय, जवळून पाहिलेलं आहे. ती जाण मला आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी निश्चय केला की माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी काही ना काही निर्णय घ्यायचा, आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, निवडणूक आयोगाकडे गेले, इकडे गेले, तिकडे गेले, पण काही करू शकले नाही. कारण तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसला होता तिथं. त्यामुळे कोणी काही केलं तरी त्याचं चालू दिलं नाही. मी, देवेंद्रजी, तेव्हा अजितदादाही होते, आणि आम्ही निश्चय केला की योजना राबवायची. योजनेचा खर्च किती आपल्याला माहित आहे. वर्षाला 45,000 कोटी रुपये एवढं धाडस करण्याची हिंमत त्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना घेतली. मी म्हणालो हे पैसे कोणाचे आहेत? हे सर्वसामान्य लोकांचे आहेत, गोर गरिबांचे आहेत, माझ्या लाडक्या बहिणींचे आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर.